समर्थ शिवचरण महाराज संस्थांमध्ये आगळा वेगळा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. आगळा वेगळा वृक्षारोपण करूया या सत्राखाली शिवचरण महाराज संस्थांमध्ये आगळा वेगळा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा हा प्रयत्न करतोय मी. वृक्षाप्रमाणे वनस्पतीला सुद्धा आपल्या ऋषीमुनींनी, ज्येष्ठांनी, पूर्वजांनी आत्मीय संबंध जोडून आपुलकीने वनस्पतीचे पूजन करण्याचे शिकवले आहे आणि वनस्पतीला प्रज्ञा व मेघा प्राणवायू यांची मागणी केली आहे. पौराणिक कथेच्या आधारावर तुळशीच्या पानाचे सामर्थ्य सांगितलेले आहे. कारण तुळशी ही वनस्पती आहे. ती कृष्णाचे प्रेम सर्वांवर सारखे असते, सर्वांकडे सारख्या नजरेने पाहत असते. पण म्हणजेच तुळस ही सुद्धा सगळ्यांकडे सारख्या दृष्टिकोनातून पाहते. सारख्या दृष्टिकोनातून ती आपल्या सामर्थ्यावर सगळ्यांचे आरोग्य नीट करते. तेथे तो गरीब श्रीमंत असा कोणताच भेदभाव तुळस करत नाही. म्हणून पण सत्यभामेला वाटते की माझेवरच श्रीकृष्णाचे जास्त प्रेम आहे. ही बातमी रुक्मिणीला समजते. म्हणून तिने भक्ती आणि प्रेमाने श्रीकृष्णाचे पण माझ्यावरच आहे हे दाखवून दिले आहे बघा. सत्यभामेला नारद भेटतो आणि सांगतात रुक्मिणी त्यांचं रुक्मिणीवर श्रीकृष्णाचे जास्त प्रेम आहे बरं का, लक्षात ठेव सत्यभामा. सत्यभामेला राग येतो हे ऐकून आणि ती नारदाला म्हणते, नारदाला मला योग्य मार्ग दाखवा, त्या मार्गाने मी जाईल म्हणजे कृष्णाचे प्रेम माझ्यावर होईल, जास्त होईल. नारद म्हणतात श्रीकृष्णाची सोन्याने तुलना कर म्हणजे श्रीकृष्ण तुझ्यावर जास्त प्रेम करेल आणि तुझा होईल. हे नारदाचे म्हणणे तिला पटते आणि आवडतेही. तुला करण्यासाठी सर्व दार घेऊन सोने जमा करण्यात येते आणि पारड्यात ठेवण्यात येते. ही बातमी रुक्मिणीला कळते. ती भक्ती आणि प्रेमाने तुळशी वृंदानाजवळ जाते आणि तुळशीचे पिवळे मोठे पान तोडून धुवून ताटात ठेवते आणि ज्या ठिकाणी तुला होते तेथे जाऊन श्रीकृष्ण पारड्यात बसलेला असतो. ते पारडे जड होते. सोने टाकलेले पारडे सुद्धा श्रीकृष्णाला उचलू शकत नाही. बघा, यावरून रुक्मिणीने खाली पारड्यात तुळशीचे पिवळे मोठे पान ठेवून ताबडतोब चमत्कार घडतो. एका क्षणात पारडे आपोआप वर होते. श्रीकृष्णाने दाखवून दिले की संपत्तीपेक्षा वनस्पती किती श्रेष्ठ आहे. कारण वनस्पतीमध्ये शुद्ध प्रेम, शुद्ध प्राणवायू भरलेला असतो. तुळशी वनस्पती व वृक्षामध्ये इतर वनस्पतीमध्ये परोपकार करण्याची शुद्ध प्रेम भरलेले असते. तुळशी वनस्पतीमध्ये शुद्ध भाव असतो, तसेच वृक्षामध्ये शुद्ध भाव असतो. परमेश्वराला प्रसन्न करण्याची असल्यास संपत्तीपेक्षा वनस्पती श्रेष्ठ आहे असं समजणार आहे. हे ऋषीमुनींनी आणि पूर्वजांनी तुम्हाला मला समजावून सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपण वापर करूया. वनस्पतीच्या प्रतीकच्या रूपात तुळशीचे महत्त्व सांगितलेले आहे. तुळशीचे रोपटे वृक्षाचे रोपटे घरात लावून आणून त्याचे पूजन केले पाहिजे. म्हणजेच आपण सत्याचे पूजन, कर्तव्याचे पूजन, ध्येयाचे पूजन, ज्योतीचे पूजन, श्रेष्ठाचे पूजन, श्रमाचे पूजन, प्राणवायूचे पूजन केल्यासारखे होईल. आपण करतो. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीच्या वृक्षाला आत्मगौरव, वनस्पती गौरव, वृक्षाचा गौरव, प्राणवायूचा गौरव म्हणून समावेश सांगितला आहे. तुळशी आयुर्वेदिक औषध आहे. तुळशीमध्ये सर्दी, ताप, खोकला दूर करण्याचे सामर्थ्य आहे आणि म्हणून 12ही महिने तिला रोज पाणी देऊन तुळशीला शुद्ध करावे. घराच्या अंगणात तुळशी वृंदावन ती शोभून दिसते. घराचे भूषण आहे ती. तुळशीचे भगवंताच्या ठिकाणी गौरवाचे स्थान प्राप्त केले आहे. तुळस भगवंताची सखी आहे. श्री विष्णूला भगवंताला तुळस आवडते
असे ऋषीमुनींनी सांगितले आहे. तुळस ऋषितुल्य आहे. तुळस आपल्यामध्ये बळ, तेज, प्रज्ञा, वैभव, प्राणवायू देऊन शरीरात निरोगी ठेवते असे सामर्थ्य तुळशीमध्ये आहे. आणि दुसरं आपल्या याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, रामायणामध्ये ज्यावेळेला लक्ष्मणाला रावण धनुष्यबाण मारतो त्यावेळेला तो बेशुद्ध होतो. त्या बेशुद्ध करण्यासाठी हनुमंत हिमालयावर जाऊन तिथून संजीवनी आणतो, म्हणजेच वनस्पती आणतो. आणि वनस्पती आणल्यानंतर ऋषी वैद्य सुश्वयन ते औषध त्याच्या अंगावर शिपडून त्याला देतात, त्याला पाजतात. त्यामुळे हे वनस्पती त्याच्या या ठिकाणी त्याला शुद्धीवर येते. अशा प्रकारची वनस्पती दुरूनसुद्धा आणून हनुमंताने त्या लक्ष्मणाचा आणि या वनस्पतीने त्या लक्ष्मणाचा प्राण वाचवला. याची एक कथा आहे या ठिकाणी बघा रामायणामध्ये. प्राण देऊन शरीर निरोगी ठेवते. ऋषितुल्य असे तुळस आपल्याजवळ बळ, तेज, प्रज्ञा, वैभव, प्राणवायू देऊन शारीरिक निरोगी ठेवते असे सामर्थ्य ऋषीमध्ये वृक्षामध्ये आहे. म्हणून म्हटले गेले आहे, पौराणिक दुसरी कथा सांगण्यात आली आहे की तुळशी विवाहाचे दिवशी ब्रह्मांड पोकळीत विष्णू, श्रीकृष्ण आणि लक्ष्मी तुळस या तत्वांचा लहरीने ब्रह्मांडात आगमन होते. त्यामुळे ब्रह्मांडाचे नाडी कार्यरत झाल्याने वातावरणातील श्रीकृष्ण आणि तुळस यांच्या तत्वाच्या कार्याचे प्रमाण वाढून लहरी संयोग घडून होतो. या लहरीच्या संयोग सोहळ्याला तुळशी विवाह म्हणतात. म्हणून आपली परंपरा हा तुळशी विवाहानंतर मुलींचे विवाह करण्यात निघतात. तुळशीचे पाने पिण्याच्या पाण्यात टाकल्यामुळे पाणी शुद्ध सात्विक राहते असे तुळशीचे महत्त्व सामर्थ्य सांगितलेलं आहे बघा. हे म्हणून आणि या ठिकाणी नदियाँ न पिए कभी अपना जल, वृक्ष न खाए कभी अपने फल, अपने तन का मन का धन का दूजों को दे जो दान रे, ओ सच्चा इंसान इस धरती का भगवान असं आपल्याला म्हणता येईल. म्हणूनच प्रत्येकाने, सर्व जगाने, सर्व परदेशाने, सर्व विदेशाने वृक्षारोपणाचा कार्यक्रमामधून तुळशीचे रोप एकमेकांना देऊन आदरयुक्त प्रेमभाव वाढवावा, तिचे पूजन करावे, हे या आगळा वेगळा वृक्षारोपणाच्या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. समर्थ सद्गुरू शिवचरण महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शिवचरण शिवचरण जय 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 जय. शिवचरण 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 जय जय. सर्व भावी भक्तांनी हे ऐकल्याबद्दल, सांगितल्याबद्दल धन्यवाद समजतो. आणि आपण माझ्या या थोड्या मोठ्या वाणीतून आपण हे ऐकलं त्याबद्दल मी आभारी आहे आपला. आणि ओम शिवचरण नमो नमः. श्री शिवचरण नमो नमः. जय शिवचरण नमो नमः. गुरु शिवचरण नमो नमः. ओम शिवचरण नमो नमः. श्री शिवचरण नमो नमः. जय शिवचरण नमो नमः. गुरु शिवचरण नमो नमः. गुरु शिवचरण नमो नमः.